संत गाडगेबाबा दीक्षांत समारंभाच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने 2025 मध्ये जे काही 11 वाजता विद्यापीठाच्या परिसरामध्ये 41व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 2 तर माझी विद्यार्थ्यांची संख्या 1,35,325 इतकी होती. दिवाळी 2024 मध्ये 915 परीक्षा घेण्यात आल्या. त्याला 2,84,063 परीक्षार्थी होते. उन्हाळी 25 मध्ये अंदाजे 900 परीक्षांचे संचालन करण्यात येणार असून त्याला अंदाजे 3,15,000 परीक्षार्थी राहतील. त्यामध्ये महाविद्यालयीन 1,80,000 तर माझी 1,35,000 परीक्षार्थी राहतील. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. तसंच अभ्यासक्रमांची संख्या देखील वाढली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यापीठाने लागू केले असल्यामुळे विविध कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवले जात आहेत. केवळ परीक्षा घेण्यापुरतेच विद्यापीठ काम करीत नाही, तर दर्जेदार अभ्यासक्रमासोबतच विहित मुदतीत निकाल सुद्धा लावला जातो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध संशोधन, साहित्यिक, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व ज्ञानवर्धक उपक्रम सुद्धा विद्यापीठाच्या वतीने राबवले जातात. या दीक्षांत समारंभामध्ये 38,305 पदवीकांक्षींना व 238 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे. विद्याशाखानिहाय पदवीकांक्षींची संख्या मानव विज्ञान विद्याशाखा 8,973, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा 8,109, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा 14,963 आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा 4,123. या व्यतिरिक्त स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती 456, स्वायत्त शारीरिक शिक्षण महाविद्यालय HUPM अमरावती 991 व शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती 690 इतक्या पदवीकांक्षींना सुद्धा पदवी दिल्या जाणार आहे. संलग्नित महाविद्यालयातील पात्र पदवीधारकांची विद्याशाखा निहाय संख्या मानव विज्ञान विद्याशाखा 17, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा 51, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा 19 आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा 151 अशी आहे. पदवी पारितोषिके या दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये स्फुरणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना 122 सुवर्ण पदके, 22 रौप्य पदके व 24 रोख पारितोषिके असे एकूण 168 पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभामध्ये देण्यात येणाऱ्या पदके पारितोषिकांसाठी मुले व मुलींमध्ये सर्वाधिक GS टोंपे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चांदूर बाजार येथील कुमारी हर्षाली मधुकरराव हटवार या विद्यार्थिनीला सुवर्ण 6 व रोख पारितोषिक 1, प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा येथील कुमारी निकिता गोपाल देवचे या विद्यार्थिनीला सुवर्ण 6, तर लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ येथील कुमारी उत्कर्षा संजय वानरे या विद्यार्थिनीला सुवर्ण 4, रौप्य 1, रोख पारितोषिक 2 घोषित झाले आहेत. तिन्ही विद्यार्थिनीच आहेत. 89 विद्यार्थ्यांना पदके देऊन गौरवान्वित केले जाणार असून यामध्ये मुली 67 तर मुले 22 आहेत. यापैकी 2 सुवर्ण व 1 रोख पारितोषिक अशा 3 पदकांसाठी कोणीही पात्र ठरले नाही. वैशिष्ट्य म्हणजे जास्तीत जास्त पदके प्राप्त करणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे. प्रथम 3 मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. खऱ्या अर्थाने ही महिला उन्नती आहे. आचार्य पदवीधारक विद्यापीठांतर्गत शिक्षक व संशोधक विद्यार्थी संशोधनाचे कार्य करत असून आजपर्यंत 5,472 संशोधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. या दीक्षांत समारंभात
विद्याशाखा निहाय 350 संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आचार्य पदवी धारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत एकूण 146 आचार्य पदवीधारक असून त्यामध्ये रसायनशास्त्र विषयात 29, भौतिकशास्त्र 6, संगणक विज्ञान 5, प्राणीशास्त्र 10, गणित 14, परमाणु 4, सांख्यिकी 3, सूक्ष्मजीवशास्त्र 3, वनस्पतीशास्त्र 11, सर्वशास्त्र व अभियांत्रिकी 29, परमाणु अभियांत्रिकी 12, यांत्रिक अभियांत्रिकी 2, विद्युत अभियांत्रिकी 6, स्थापत्य अभियांत्रिकी 2, माहिती तंत्रज्ञान 1, रासायनिक तंत्रज्ञान 1, पर्यावरण विज्ञान 1 व कृषी विज्ञान 7 आदींचा समावेश आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत एकूण 48 आचार्य पदवीधारक असून त्यामध्ये वाणिज्य विषयात 33, व्यवसाय अर्थशास्त्र 3 व व्यवसाय प्रबंधन 12 आदींचा समावेश आहे. मानव विज्ञान विद्याशाखेत एकूण 118 आचार्य पदवीधारक असून त्यामध्ये इंग्रजी 31, मराठी 6, हिंदी 5, राज्यशास्त्र 9, मूळ अर्थशास्त्र 7, संगीत 7, मानसशास्त्र 3, अर्थशास्त्र 14, समाजशास्त्र 11, भूगोल 6, इतिहास 13 व विधी 6 आदींचा समावेश आहे. आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेत एकूण 38 आचार्य पदवीधारक असून त्यामध्ये शिक्षण विषयात 7, शारीरिक शिक्षण 16, ग्रंथालय व माहितीशास्त्र 12, समाजकार्य 2 व गृहविज्ञान 1 आदींचा समावेश आहे. पदके पारितोषिके प्राप्त विद्यार्थ्यांना सूचना. विद्यापीठाच्या 41व्या दीक्षांत समारंभामध्ये पदके व पारितोषिके प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुरक्षितता लक्षात घेता सकाळी 8 वाजेपर्यंत दीक्षांत समारंभस्थळी उपस्थित राहायचे आहे. त्यांनी उपस्थित झाल्यानंतर सभामंडपातील वित्त विभाग व परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. छात्रु नामावलीची माहिती. डॉक्टर प्रशांत मंडलिक, सचिव NCC TCS 2022, जिजाऊनगर रहमान लेआउट कॅम्प अमरावती यांच्याकडून मास्टर ऑफ सायन्स केमिस्ट्री परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राध्यापक डॉक्टर आनंद शंकरराव अस्वा सुवर्णपदक स्थापित करण्याकरता रुपये 2 लाख इतका दाननिधी यावर्षी प्राप्त झालेला आहे. डॉक्टर कुमारी कमल सिंग नागपूर यांच्याकडून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदार्थ विज्ञान विभागातून विज्ञान पारंगत MSc पदार्थ विज्ञान परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस डॉक्टर कुमारी कमल सिंग प्रथम महिला कुलगुरू सुवर्णपदक स्थापित करण्याकरता रुपये 2 लाख इतका दाननिधी प्राप्त झालेला आहे. प्राध्यापक गणेशराव उत्तमराव अविनाशे अमरावती यांच्याकडून शिक्षण पारंगत MEd परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राध्यापक स्वर्गीय प्रतिभाताई गणेशराव अविनाशे स्मृती सुवर्णपदक स्थापित करण्याकरता रुपये 2 लाख इतका दाननिधी प्राप्त झालेला आहे. श्री नंदकुमार विष्णुपंत चौधरी अमरावती यांच्याकडून मास्टर ऑफ सोशल वर्क परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास कैलासवासी विष्णुपंत यादवराव चौधरी सुवर्णपदक स्थापित करण्याकरता रुपये 2 लाख इतका दाननिधी यावर्षी प्राप्त झालेला आहे. दीक्षांत समारंभाचे वेबसाईटवर लाईव्ह प्रक्षेपण. 41व्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचे विद्यापीठ YouTube चॅनलवरून सकाळी 11 ते कार्यक्रम संपेपर्यंत थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लाईव्ह बघण्याची सुविधा जगभरातील सर्व संबंधित विद्यार्थ्यांना व पालकांना उपलब्ध होणार आहे. तसेच सभामंडपात डिजिटल स्क्रीन लावण्यात येणार असून सभामंडपात उपस्थित विद्यार्थी, पालक व अभ्यागतांना समारंभ व्यवस्थित बघता यावा यासाठी मोठे डिजिटल स्क्रीन सभामंडपात लावले जाणार आहे. त्यामुळे दर्शकांना जवळून समारंभ पाहता येईल. आपण सर्व सन्माननीय पत्रकार आजच्या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी आपण सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. विद्यापीठाच्या विविध उपक्रमांना आपण सातत्याने
व्यापक प्रसिद्धी दिलेली आहे. माझ्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळामध्ये विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्यासाठी आपण सर्वांचे महत्वपूर्ण सहकार्य मला मिळालेलं आहे. दीक्षांत समारंभाला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी मी स्वतः आपण सर्वांना आमंत्रित करतो. धन्यवाद. आमच्याकरता विद्यापीठाकरता आणि विद्यापीठ क्षेत्रातील सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचाऱ्यांकरता मार्गदर्शन करता अतिशय आनंदाची बाब म्हणजे या दीक्षांत समारंभाला आपल्या राज्याचे सन्माननीय राज्यपाल तथा राज्याचे कुलपती सन्माननीय श्री राजापूर उपस्थित राहणार आहे. तसेच अमरावतीकरांकरता दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीचे न्यायमूर्ती माननीय सुशीलजी गवई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ही या दोन्ही अतिथींमुळे मला असं वाटतं की त्या दीक्षांत समारंभाची निश्चितपणे एक शोभा वाढणार आहे. सर्व या निमित्ताने मी सर्व पदक विजेता विद्यार्थ्यांना तसेच संपूर्ण 5ही जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षक कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांनाही आवाहन करतो की आपण निश्चितपणे या दीक्षांत समारंभाकरता उपस्थित राहून या दीक्षांत समारंभाचं एकंदर मोठ्याचं जे अभिभाषण होणार आहे जे संबोधन होणार आहे त्याचा निश्चित लाभ घेऊन या वाचपातळी करता त्या निश्चितपणे आपण एक विचार करावा तरी आपण सर्वांना आवाहन करतो. होणाऱ्या दीक्षांत समारंभानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.